हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफोचा लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिडको अकाउंट क्लर्कचा याचा नवीन टॉपिक चालू करत आहे. इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे आपल्याजवळ आहे गुड अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला आपण जीएसटी म्हणतो. ठीक आहे. याच्यानंतर आपण डायरेक्ट टॅक्सचे पण एमसीक्यूज कव्हर करणार आहे. लवकरात लवकर त्याचे पण एमसीक्यूज मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. गुड अँड सर्व्हिस टॅक्समध्ये टोटल आपल्याला 30 टॉपिक्स कव्हर करायचे. मी आता सांगतोय 30 व्हिडिओज याच्यावर मी बनवणार आहे आणि 30 व्हिडिओजमध्ये एव्हरी टॉपिकमध्ये 50-50 एमसीक्यूज सॉल्व्ह करणार आहे. प्लस जीएसटीला आपण डिटेलमध्ये पण शिकणार आहे. जसं आपण बाकी जो फायनान्शियल अकाउंटिंगचा जो कन्सेप्ट आहे त्याचे आपण आता 11 युनिट कव्हर केलेले आहेत. तसेच आपण इनडायरेक्ट टॅक्सचे जे 30 टॉपिक्स आहेत ते पण आपण डिटेल वाईज शिकणार आहे. थोडा टाइम लागेल, त्यासाठी आपण एमसीक्यूज फर्स्ट सॉल्व्ह करत आहे आणि कंटिन्यू आपण जसा जसा पेपरपर्यंत आपल्याला जीएसटी पण मी तुम्हाला डिटेल्समध्ये समजून सांगणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. याच्यामध्ये आपल्याला 30 टॉपिक्स कव्हर करायचे आहे आणि सगळ्यांचे एका एका टॉपिकवर आपल्याला मिनिमम 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. म्हणून व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी ते सर्व व्हिडिओज बनवू शकणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आपण फर्स्ट टॉपिक आहे आजचा आपला सप्लाय अंडर जीएसटी वर. ठीक आहे. तर बघा, याचे आपल्याला 50 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे. तर बघा, फर्स्ट एमसीक्यूज आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टॅक्सेबल इव्हेंट अंडर जीएसटी. जीएसटी अंतर्गत कर पात्र घटना म्हणजे काय. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, सेकंड परचेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, सेकंड ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अँड फोर्थ रिसिप्ट ऑफ कन्सिडरेशन. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, वस्तू किंवा सेवांचा पुरवठा, त्यालाच आपण म्हणतो जीएसटी अंडर टॅक्सेबल इव्हेंट. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड एज अ सप्लाय अंडर जीएसटी. खालीलपैकी कोणता जीएसटी अंतर्गत पुरवठा मानला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बार्टर ट्रान्झॅक्शन, सेकंड सॅलरी पेड टू एम्प्लॉई, थर्ड गिफ्ट रिसिव्ड अँड फोर्थ लोन ग्रँटेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट बार्टर ट्रान्झॅक्शन, बार्टर व्यवहार. नेक्स्ट, थर्ड, a transaction where goods are provided for free but with the return of favor is called what under GST. ज्या व्यवहारात वस्तू मोफत पुरवली जातात परंतु त्यासाठी प्रतिसाद दिला जातो त्या व्यवहाराला जीएसटी अंतर्गत काय म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सप्लाय ऑफ गुड्स विदाउट कन्सिडरेशन, सेकंड कंपोजिट सप्लाय, थर्ड मिक्स सप्लाय अँड फोर्थ एक्झेम्प्ट सप्लाय. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सप्लाय ऑफ गुड्स विदाउट कन्सिडरेशन, मोबदला न घेता वस्तूंचा पुरवठा. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इज नॉट कन्सिडर्ड अ सप्लाय अंडर जीएसटी. खालीलपैकी कोणता व्यवहार जीएसटी अंतर्गत पुरवठा मानला जात नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इम्पोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिस, इम्पोर्ट्स ऑफ गुड्स, सेकंड सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉय टू एन एम्प्लॉय, थर्ड गुड सोल्ड टू द पब्लिक अँड फोर्थ सर्व्हिस सोल्ड टू द कस्टमर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉय टू एम्प्लॉयर, मीन्स कर्मचारीकडून नियोक्त्याला दिलेल्या सेवा इज नॉट कन्सिडर्ड अप्लाय जीएसटी. बघा, इम्पोर्ट ऑफ गुड्समध्ये जीएसटी लागते, गुड सोल्ड टू द पब्लिक त्यालाही जीएसटी लागते आणि सर्व्हिस सोल्ड टू द कस्टमर त्याला पण जीएसटी लागते. नेक्स्ट, फिफ्थ, विच टाइप ऑफ सप्लाय इज रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी अंडर जीएसटी. स्थावर मालमत्तेचे भाड्याने देणे जीएसटी अंतर्गत कोणत्या प्रकारचा पुरवठा मानला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सप्लाय ऑफ गुड, सेकंड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, थर्ड एक्झेम्प्ट सप्लाय अँड फोर्थ नॉट अ सप्लाय. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, सेवांचा पुरवठा. नेक्स्ट, सिक्स, विच ट्रान्झॅक्शन इज कन्सिडर्ड ॲज अ सप्लाय ऑफ गुड अंडर जीएसटी. खालीलपैकी कोणता व्यवहार वस्तूंचा पुरवठा मानला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रेंटिंग ऑफ प्रॉपर्टी, सेकंड सेल ऑफ कार, थर्ड सेल ऑफ सर्व्हिसेस अँड फोर्थ एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस फॉर गुड्स. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सेल ऑफ कार, कारची विक्री. नेक्स्ट, सेवन, what does the term consideration refers to the context of supply under GST. जीएसटी अंतर्गत पुरवठ्याच्या संदर्भात मोबदला म्हणजे काय. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मनी, सेकंड एनी पेमेंट फॉर द गुड्स और सर्व्हिस प्रोव्हाइडेड, थर्ड नो पेमेंट रिक्वायर्ड अँड फोर्थ बार्टर ट्रान्झॅक्शन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एनी पेमेंट फॉर द गुड्स और सर्व्हिस प्रोव्हाइडेड. दिलेल्या वस्तू किंवा सेवासाठी कोणताही मोबदला त्यालाच कन्सिडरेशन म्हणतो.
Next, 8. What is the primary requirement for transaction to qualify as supply under GST? जीएसटी अंतर्गत एक व्यवहार पुरवठा म्हणून मान्य होण्यासाठी प्राथमिक आवश्यकता काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट मस्ट इन्व्हॉल्व गुड. सेकंड, देअर मस्ट बी अ कन्सिडरेशन इन्व्हॉल्व. सेकंड, थर्ड, इट मस्ट बी अन इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ, इट मस्ट बी अ फॉर सर्व्हिस ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, देअर मस्ट बी अ कन्सिडरेशन इन्व्हॉल्व. त्यात मोबदला असावा लागतो. नेक्स्ट 9. व्हॉट आर कंपोजिट सप्लाय अंडर जीएसटी? जीएसटी अंतर्गत संयुक्त पुरवठे म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ सप्लाय कन्सिस्टिंग ऑफ 2 or more goods or services that are naturally bundled and supplied together. दोन किंवा अधिक वस्तू किंवा सेवा ज्यात नैतिकरित्या एकत्रित करून पुरवल्या जातात. सेकंड आहे अ सिंगल सप्लाय ऑफ गुड्स. थर्ड आहे अ सप्लाय ऑफ सर्व्हिस ओनली अँड फोर्थ अ सप्लाय दॅट इज एक्झेम्प्टेड फ्रॉम जीएसटी. करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, अ सप्लाय कन्सिस्टिंग ऑफ 2 or more goods or service that are naturally bundled and supplied together. दोन किंवा अधिक वस्तू किंवा सेवा ज्या नैतिकरित्या एकत्रित करून पुरवल्या जातात त्यालाच आपण म्हणतो कंपोजिट सप्लायज. नेक्स्ट 10th, अ मिक्स सप्लाय मीन्स अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट? मिश्रित पुरवठा म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ कॉम्बिनेशन ऑफ गुड्स ओनली. सेकंड, अ कॉम्बिनेशन ऑफ गुड्स और सर्व्हिस और बोथ. थर्ड, अ कॉम्बिनेशन ऑफ सर्व्हिस ओनली अँड फोर्थ आहे अ कॉम्बिनेशन ऑफ एक्झेम्प्ट अँड टॅक्सेबल आयटम. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, अ कॉम्बिनेशन ऑफ गुड और सर्व्हिस और बोथ. वस्तू किंवा सेवा किंवा दोघांचाही संयोग. Next 11. Can a supply of goods be made without any consideration under GST? जीएसटी अंतर्गत मोबदला न घेता वस्तूंचा पुरवठा केला जाऊ शकतो का? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, यस इन केस ऑफ गिफ्ट. सेकंड, नो. थर्ड, यस नॉट फॉर गुड्स ओनली अँड फोर्थ, यस इफ देअर इज अ म्युच्युअल अग्रीमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, यस इन केस ऑफ गिफ्ट. ओके, जर गिफ्ट असेल, भेटवस्तूचा बाबतीत असेल तर कन्सिडरेशन आपण करू शकतो. नेक्स्ट 12th, व्हॉट आर एक्झेम्प्ट सप्लायज अंडर जीएसटी? जीएसटी अंतर्गत करमुक्त पुरवठे म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सप्लायज ऑन विच जीएसटी इज नॉट अप्लिकेबल. सेकंड, सप्लायज दॅट आर एक्झेम्प्टेड बाय द गव्हर्नमेंट. थर्ड, सप्लायज ऑफ गुड्स ओनली अँड फोर्थ, नॉन ऑफ द अबोव्ह. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, सप्लायज दॅट आर एक्झेम्प्टेड बाय द गव्हर्नमेंट, जे पुरवठे सरकारने सूट दिलेले आहेत. नेक्स्ट 13. When is the supply of goods deemed to be made under GST? जीएसटी अंतर्गत वस्तूंचा पुरवठा कधी मानला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी. सेकंड, ॲट द टाइम ऑफ इनवॉइस क्रिएशन. सेकंड, ॲट द टाइम ऑफ रिसिप्ट फॉर कन्सिडरेशन अँड फोर्थ, वेन द गुड्स आर ट्रान्सफर टू बायर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी, वितरणाच्या वेळी. नेक्स्ट 14. When are service considered to be supplied under GST? जीएसटी अंतर्गत सेवा पुरवठा कधी मानला जातो? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट, when payment is received. Second, when the service is rendered. Third, when the contract is signed. And fourth, when an invoice is generated. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, when the service is rendered, जेव्हा सेवा प्रदान केली जाते. नेक्स्ट 15. What is the purpose of GST classification of goods and services? जीएसटीच्या वस्तू आणि सेवांच्या वर्गीकरणाचा उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू इन्शुअर करेक्ट टॅक्स रेट अप्लिकेशन. सेकंड, टू अवॉइड कन्फ्युजन इन बिझनेस ट्रान्झॅक्शन. थर्ड, टू फॅसिलिटेट द कलेक्शन ऑफ टॅक्सेस अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे सर्व. बघा, टू इन्शुअर करेक्ट टॅक्स रेट अप्लिकेशन, योग्य कर दर लागू करणे. सेकंड, टू अवॉइड कन्फ्युजन इन बिझनेस ट्रान्झॅक्शन, व्यवसायातील गोंधळ टाळण्यासाठी. अँड थर्ड आहे टू फॅसिलिटेट द कलेक्शन ऑफ टॅक्सेस, कर संकलन सुलभ करणे. म्हणून आन्सर आहे यानंतर ऑल ऑफ द. नेक्स्ट 16. विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इज क्लासिफाईड ॲज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस अंडर जीएसटी? खालीलपैकी कोणता व्यवहार जीएसटी अंतर्गत सेवा पुरवठा म्हणून वर्गीकृत केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेल ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी. सेकंड आहे रेंटिंग ऑफ कार. थर्ड आहे सेल ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट अँड फोर्थ आहे सेल ऑफ फूड आयटम. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, रेंटिंग ऑफ कार, कार भाड्याने देणे. नेक्स्ट
17. व्हॉट इज कंपोजिट सप्लाय अंडर जीएसटी? जीएसटी अंतर्गत संयुक्त पुरवठा म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ सप्लाय कन्सिस्टिंग ऑफ 2 or more गुड्स और सर्व्हिस नॅचरली बंडल्ड अँड सप्लाइड टुगेदर. दोन किंवा अधिक वस्तू किंवा सेवा नैतिकरित्या एकत्रित करून पुरवल्या जातात. ठीक आहे. सेकंड आहे सप्लाय ऑफ गुड्स ओनली, थर्ड आहे सप्लाय ऑफ सर्व्हिस ओनली अँड मिक्स सप्लाय. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, a supply consisting of 2 or more goods or service naturally bundled and supplied together. दोन किंवा अधिक वस्तू किंवा सेवा नैतिकरित्या एकत्रित करून पुरवल्या जातात, त्यालाच आपण म्हणतो कंपोजिट सप्लाय. नेक्स्ट 18. In a mixed supply, what happens if one of the atom is exempt? मिश्रित पुरवठ्यात जर त्यापैकी एक वस्तू सूट असेल तर काय होईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द होल सप्लाय इज एक्झेम्प्ट. सेकंड, the supply of goods and service will be taxed. Third, only the exempt item is excluded from tax. And fourth, there will be no tax applied. The correct answer is first, the whole supply is exempt. संपूर्ण पुरवठा सूट होईल. Okay. Next 19. Can the GST Council change the taxability of composite or mixed supplies? जीएसटी परिषद संयुक्त किंवा मिश्रित पुरवठ्यासाठी कर पद्धत बदलू शकते का? तर बघा ऑप्शन आहे यस, the GST Council can change the taxability of such supplies. Second, no, the taxability of such supplies is fixed. Third, only the central government can change the taxability. And fourth, the state government can change. The correct answer is first, yes, the GST Council can change the taxability of such supplies. होय, GST परिषद अशा पुरवठ्याची कर पद्धत बदलू शकते. Next 20. In the context of GST, what is consideration as a supply? GST संदर्भात पुरवठा काय मानला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. बघितलं आपण फर्स्ट, ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग परचेस ऑफ गुड्स सर्व्हिस ओनली. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, सेल ऑफ गुड्स और सर्व्हिस, वस्तू किंवा सेवांची विक्री. नेक्स्ट 21. Which of the following is considered supply of goods under GST? खालीलपैकी कोणता जीएसटी अंतर्गत वस्तूंचा पुरवठा मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेल ऑफ यूज कार. सेकंड, सेल ऑफ सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट. सेकंड, सेल ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट अँड रेंट ऑफ मशिनरी. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, सेल ऑफ यूज्ड कार, वापरलेल्या कारीची विक्री. नेक्स्ट 22. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ नो कन्सिडरेशन ऑन ट्रान्झॅक्शन अंडर जीएसटी? बघा जीएसटी अंतर्गत मोबदला न असलेल्या व्यवहाराला काय परिणाम होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द ट्रान्झॅक्शन विल स्टिल बी कन्सिडर्ड सप्लाय इन सर्टन केसेस. सेकंड, द ट्रान्झॅक्शन विल बी exempt फ्रॉम जीएसटी. थर्ड, नो सप्लाय विल बी कन्सिडर्ड. अँड फोर्थ, द सप्लाय विल बी टॅक्स ॲट लोअर रेट. द करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, द ट्रान्झॅक्शन विल स्टिल बी कन्सिडर्ड अ सप्लाय इन सर्टन केसेस. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यवहाराला पुरवठा मानले जाईल. Next 23. What type of supply does barter fall under GST? जीएसटी अंतर्गत बार्टर कोणत्या प्रकारच्या पुरवठ्याच्या श्रेणीत येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सप्लाय ऑफ गुड्स. सेकंड, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. थर्ड, बोथ गुड अँड सर्व्हिस. अँड फोर्थ, नायदर गुड अँड सर्व्हिस. आन्सर आहे थर्ड, बोथ गुड अँड सर्व्हिस, वस्तू आणि सेवांचा पुरवठा. नेक्स्ट 24. Which of the following is true about supply of service under GST? जीएसटी अंतर्गत सेवांच्या पुरवठ्याबद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ सप्लाय ऑफ सर्व्हिस इज ऑलवेज टॅक्सेबल. सेकंड, सप्लाय ऑफ सर्व्हिस कॅन बी exempt डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ द सर्व्हिस. थर्ड, ओनली गव्हर्नमेंट सर्व्हिस आर टॅक्सेबल. अँड फोर्थ, सप्लाय ऑफ सर्व्हिस इज नेव्हर टॅक्सेबल. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सप्लाय ऑफ सर्व्हिस कॅन बी exempt डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ सर्व्हिस. सेवांचा पुरवठा सेवा प्रकारावर अवलंबून सूट असू शकतो. नेक्स्ट 25. अंडर जीएसटी व्हॉट इज द टॅक्सेबिलिटी ऑफ सप्लाय ऑफ गुड्स बाय चॅरिटेबल ट्रस्ट? जीएसटी अंतर्गत एक चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा वस्तूंचा पुरवठा कसा करपात्र असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, taxable only if the goods are sold. Second, always exempt. Third, taxable in all cases. And fourth, depend on goods supplied. The correct answer आहे fourth, depend on goods supplied, पुरवठा केलेल्या वस्तूंवर आधारित. नेक्स्ट 26.
Can services provided by employee to employer be considered as a supply under GST? कर्मचारीकडून नियोक्त्याला दिलेल्या सेवा जीएसटी अंतर्गत पुरवठा मानल्या जाऊ शकतात का? तर बघा ऑप्शन आहे यस ऑलवेज, सेकंड नो, थर्ड ओनली इफ एम्प्लॉयर इज अ कंपनी अँड फोर्थ ओनली फॉर गव्हर्नमेंट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड नो. एम्प्लॉई इज नॉट कन्सिडर्ड अंडर एम्प्लॉयर. ठीक आहे. नेक्स्ट 27. In case of supply of goods or service, when is the GST liability triggered? वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्याच्या बाबतीत जीएसटी जबाबदारी कशी उद्भवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अपॉन इश्युएन्स ऑफ इनवॉइस, सेकंड अपॉन रिसिप्ट ऑफ पेमेंट, थर्ड अपॉन डिलिव्हरी ऑफ गुड्स और कंप्लीशन ऑफ सर्व्हिस अँड ऑल ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. बघा अपॉन इश्युएन्स ऑफ इनवॉइस चलन जारी केल्यावर, सेकंड अपॉन रिसिप्ट ऑफ पेमेंट पेमेंट प्राप्ती झाल्यावर, थर्ड अपॉन डिलिव्हरी ऑफ गुड्स और कंप्लीशन ऑफ सर्व्हिस वस्तूंच्या वितरण किंवा सेवा पूर्ण केल्यावर, म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट 28. विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन डज नॉट अमाउंट टू सप्लाय अंडर जीएसटी? खालीलपैकी कोणता व्यवहार जीएसटी अंतर्गत पुरवठा मानला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ गुड, सेकंड सर्व्हिस रेंडर्ड बाय गव्हर्नमेंट फॉर फी, थर्ड एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस अँड फोर्थ ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट विदाउट कन्सिडरेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रान्सफर ऑफ कॅपिटल. फोर्थ ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट विदाउट कन्सिडरेशन, मोबदला न घेता भांडवल संपत्तीचा हस्तांतर. नेक्स्ट 29. व्हॉट इज द टॅक्सेबिलिटी ऑफ कंपोजिट सप्लाय अंडर जीएसटी? जीएसटी अंतर्गत संयुक्त पुरवठ्याची कर पात्रता काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट the supply of goods and service together is taxable as a whole, second only the good part is taxed, second only the service part is taxed and neither part. The answer is first the supply of goods and service together is taxed as a whole. वस्तू आणि सेवांचा एकत्रित पुरवठा एकत्रित कर लावला जातो. नेक्स्ट 30. व्हॉट इज जीएसटी ट्रीटमेंट फॉर फ्री सॅम्पल प्रोव्हाइडेड टू कस्टमर? ग्राहकांना दिलेला मोफत नमुना जीएसटी अंतर्गत कसा उपचार केला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज ट्रीटेड एज सप्लाय विदाउट कन्सिडरेशन, थर्ड इट इज नॉट कन्सिडर्ड एज सप्लाय, थर्ड इट इज ट्रीटेड एज अन एक्झेम्प्ट सप्लाय अँड फोर्थ इट इज टॅक्स एज रिड्यूस रेट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इट इज ट्रीटेड एज सप्लाय विदाउट कन्सिडरेशन. ते मोबदला न घेता पुरवठा म्हणून मानले जाते. ओके. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, कारण की ही सिरीज आज आपण स्टार्ट केलेली आहे. याचे आपल्याला 30 टॉपिक्स कव्हर करायचे आहे, टोटल 30 टॉपिक्स. ठीक आहे. तर सर्व व्हिडिओज जर तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू पाहिजे असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी सर्व व्हिडिओज लवकरात लवकर बनवून. नेक्स्ट 31. Which of the following transaction is not considered apply supply under GST? खालीलपैकी कोणता व्यवहार जीएसटी अंतर्गत पुरवठा मानला जात नाही? बघा एकच क्वेश्चन आहे पण ऑप्शन्स डिफरंट आहे. ठीक आहे. असं समजायचं नाही की एकच क्वेश्चन आहे आणि तोच रिपीट होत आहे. भलेही क्वेश्चन सेम वाटत आहे पण त्याचे जे ऑप्शन्स आहे ते डिफरंट आहे, कारण की आपण इथे टॉपिक्स कव्हर करत आहे. ठीक आहे. बघा ऑप्शन आहे सेल ऑफ इमेबल प्रॉपर्टी, सेकंड आहे रेंटिंग ऑफ गुड, थर्ड फ्री सप्लाय ऑफ गुड्स टू एम्प्लॉई अँड फोर्थ सप्लाय ऑफ डिजिटल कंटेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फ्री सप्लाय ऑफ गुड्स टू एम्प्लॉईज, कर्मचाऱ्यांना वस्तू मोफत पुरवठा करणे. नेक्स्ट 32. व्हॉट इज द ट्रीटमेंट ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉई टू एम्प्लॉयर? कर्मचारीकडून नियोक्त्याला दिलेल्या सेवेचा उपचार काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट considered as a supply under GST, second not considered as a supply under GST, third taxable under reserve charge mechanism and fourth exempt from GST. The correct answer is second not considered as a supply under GST. GST अंतर्गत पुरवठा मानला जात नाही. Next 33. Which of the following is example of composite supply under GST? खालीलपैकी कोणता जीएसटी अंतर्गत संयुक्त पुरवठ्याचा एक उदाहरण आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेस्टॉरंट प्रोव्हाइडिंग फूड अलॉंग विथ बेवरेज, सेकंड सेल ऑफ सिंगल प्रोडक्ट, थर्ड फ्री सप्लाय ऑफ गुड्स अँड फोर्थ सप्लाय ऑफ फायनान्शियल सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अ रेस्टॉरंट प्रोव्हाइडिंग फूड अलॉंग विथ बेवरेज. एक रेस्टॉरंट जे अन्न आणि पेय पुरवते.
Next, 34. How is supply of goods and service classified under GST? जीएसटी अंतर्गत वस्तू आणि सेवांचा पुरवठा कसा वर्गीकृत केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, गुड्स आर टॅक्स सेपरेटली अँड सर्व्हिस आर टॅक्स सेपरेटली. सेकंड, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स टुगेदर ॲज अ सिंगल सप्लाय. थर्ड, गुड्स अँड सर्व्हिस आर exempt फ्रॉम टॅक्स. अँड फोर्थ, नायदर गुड्स नॉर सर्व्हिस टॅक्स अंडर जीएसटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट. गुड्स आर टॅक्स सेपरेटली अँड सर्व्हिसेस आर टॅक्स सेपरेटली. ठीक आहे, वस्तूंचा वेगळा कर आणि सेवांचा वेगळा कर लावला. नेक्स्ट 35. व्हॉट इज मिक्स सप्लाय अंडर जीएसटी? जीएसटी अंतर्गत मिश्रित पुरवठा म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, supply consisting of two or more items where items are not naturally bundled and are supplied together. Second, a supply in a single type of item. Third, a supply of goods only. And fourth, a supply of service only. The correct answer is first, a supply consisting of two or more items where items are not naturally bundled and are supplied together. दोन किंवा अधिक आयटम असलेला पुरवठा जिथे आयटम नैतिकरित्या एकत्र केलेले नाही. Next, 36. Which of the following is considered as a supply service under GST? खालीलपैकी कोणता जीएसटी अंतर्गत सेवा पुरवठा मानला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेल ऑफ फर्निचर. सेकंड, लीज ऑफ इमेबल प्रॉपर्टी. थर्ड, सेल ऑफ कन्झ्युमेबल. अँड फोर्थ, सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, लीज ऑफ इमेबल प्रॉपर्टी, स्थावर मालमत्तेचे भाडे. Next, 37. Can a free sample of goods given to customer to be considered as a supply? हे आताच आपण पाहिलं. ग्राहकांना दिलेल्या वस्तूंचे मोफत नमुने पुरवठा मानले जाऊ शकतात का? इथे आन्सर आहे यस, ॲज दे सप्लाय विदाउट कन्सिडरेशन. होय, मोबदला न घेता पुरवठा म्हणून. नेक्स्ट 38. Which of the following will be considered supply under GST even without consideration? खालीलपैकी कोणता जीएसटी अंतर्गत मोबदला न घेता पुरवठा मानला जाईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बार्टर ऑफ गुड्स सर्व्हिस. सेकंड, सेल ऑफ गुड्स. थर्ड, डोनेशन ऑफ गुड्स. अँड पर्सनल कन्झम्पशन ऑफ गुड्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, बार्टर ऑफ गुड्स फॉर गुड्स. वस्तूंचा वस्तूंना बदल. बार्टर सिस्टीम सर्वात आधी चालायची, देवाणघेवाण माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, कारण की आपण हे इकॉनॉमिक्समध्ये आणि याच्यामध्ये शिकलेलं आहे. ओके. नेक्स्ट 39. Which of the following is considered the supply of goods under GST? खालीलपैकी कोणता जीएसटी अंतर्गत वस्तूंचा पुरवठा मानला जातो? बघा क्वेश्चन सेमच आहे पण ऑप्शन डिफरंट आहेत. ओके, बघा इथे दिलेला आहे, अ कन्स्ट्रक्शन ऑफ कॉन्ट्रॅक्ट फॉर बिल्डिंग अ हाऊस. सेकंड, सेल ऑफ यूज कार. थर्ड, प्रोफेशनल कन्सल्टन्सी सर्व्हिस. अँड फोर, रेंटिंग कमर्शियल स्पेस. करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेल ऑफ यूज्ड कार. नेक्स्ट 40. What is the main difference between composite and mixed supplies? संयुक्त आणि मिश्रित पुरवठ्यात मुख्य फरक काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कंपोजिट सप्लाय इन्क्लूड गुड्स अँड सर्व्हिस नॅचरली बंडल्ड टुगेदर. सेकंड, मिक्स सप्लाय इन्क्लूड आयटम नॉट नॅचरली बंडल्ड टुगेदर. थर्ड, कंपोजिट सप्लाय इज ओनली फॉर गुड्स. अँड फोर्थ, देर इज नो डिफरन्स बिटवीन देम. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, कंपोजिट सप्लाय इन्क्लूड गुड्स अँड सर्व्हिस नॅचरली बंडल्ड टुगेदर. संयुक्त पुरवठ्यात वस्तू आणि सेवा नैतिकरित्या एकत्र केल्या जातात. नेक्स्ट 41. व्हॉट हॅपन्स इफ अ ट्रान्झॅक्शन इज नायदर द सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस? जर एखादा व्यवहार वस्तूंचा पुरवठा किंवा सेवांचा पुरवठा नाही तर काय होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट विल बी एक्सक्लूड फ्रॉम स्कोप ऑफ जीएसटी. सेकंड, इट विल बी कन्सिडर्ड ॲज अन exempt सप्लाय. थर्ड, it will be taxed at zero rate. And fourth, it will be treated as supply of service. The correct answer is first, it will excluded from the scope of GST. तो GST च्या क्षेत्रामधून वगळला जाईल. Next 42. If the transaction of providing free service to employee taxable under GST, कर्मचाऱ्यांना मोफत सेवा पुरवण्याचा व्यवहार जीएसटी अंतर्गत करपात्र आहे का? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, यस इट इज टॅक्सेबल. Second, no, it is not taxable. Third, only taxable if service is related to business. And fourth, only if provided to the government. The correct answer is second, no, it is not a taxable. नाही, ते करपात्र नाही. Next 43.
विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट अमाउंट टॅक्सेबल अंडर जीएसटी. खालीलपैकी कोणताही जीएसटी अंतर्गत करपात्र पुरवठा मानला जात नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ गुड्स, सेकंड अ डोनेशन ऑफ गुड्स टू चॅरिटी, थर्ड प्रोव्हिजन ऑफ कन्सल्टन्सी सर्व्हिस अँड रेंटिंग ऑफ प्रॉपर्टी. द करेक्ट आन्सर आहे सेकंड अ डोनेशन ऑफ गुड्स टू चॅरिटी, एखाद्या चॅरिटेड वस्तूंचे दान. नेक्स्ट 44. Under GST is supply of goods include the scope of taxable supply. GST अंतर्गत वस्तूंचा पुरवठा करपात्र पुरवठ्याच्या क्षेत्रात समाविष्ट आहे का? तर बघा ऑप्शन आहे यस ऑल गुड्स आर टॅक्सेबल, सेकंड नो ओनली सर्टन गुड्स आर टॅक्सेबल, थर्ड ओनली गुड्स सोल्ड टू बिझनेस आर टॅक्सेबल अँड फोर्थ ओनली गुड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. तर आन्सर आहे यस ऑल गुड्स आर टॅक्सेबल. होय सर्व वस्तू कराच्या अधीन असतात. नेक्स्ट 45. हाउ इज द टॅक्स रेट डिटरमाइन फॉर कंपोजिट सप्लाय. संयुक्त पुरवठ्याच्या कर दराची गणना कशी केली जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ टॅक्स इज चार्ज बेस्ड ऑन प्रिन्सिपल सप्लाय, सेकंड टॅक्स इज चार्ज सेपरेटली फ्रॉम गुड्स अँड सर्व्हिस, थर्ड टॅक्स इज चार्ज बेस्ड ऑन हायेस्ट व्हॅल्यू आयटम इन कंपोजिट सप्लाय अँड फोर्थ टॅक्स इज नॉट अप्लिकेबल फॉर कंपोजिट सप्लाय. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टॅक्स इज चार्ज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल सप्लाय. कर मुख्य पुरवठ्यावर आधारित घेतला जातो. नेक्स्ट 46. व्हॉट इज द प्रायमरी फॅक्टर डिटरमाइनिंग वेदर ट्रान्झॅक्शन इज सप्लाय अंडर जीएसटी. जीएसटी अंतर्गत एखाद्या व्यवहाराला पुरवठा मानले जाईल का हे ठरवण्याचे मुख्य घटक काय. बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्सिडरेशन मीन्स पेमेंट, second nature of good and service, third whether it is an interstate transaction and fourth whether the transaction is recorded item. The correct answer है first consideration means मोबदला payment. Next 47. What is the treatment of supply made by charitable organization under GST. GST अंतर्गत एक चॅरिटेबल संस्थेने केलेल्या पुरवठ्याचा उपचार काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज exempt from GST, second taxable only if transaction involve consideration, third not considered a supply under GST and fourth taxable irrespective of consideration. Correct answer is second taxable only if the transaction involve consideration. कर पात्र फक्त जर व्यवहारात मोबदला असेल तर. नेक्स्ट 48. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस अंडर जीएसटी. खालीलपैकी कोणते जीएसटी अंतर्गत सेवा पुरवठ्याचे उदाहरण आहे. बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ कार, सेकंड प्रोव्हाइडिंग टेक्निकल सपोर्ट टू सर्व्हिस, थर्ड रेंटिंग अ हाऊस अँड फोर्थ ट्रेडिंग इन ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रोव्हाइडिंग टेक्निकल सपोर्ट सर्व्हिस, तांत्रिक सहाय्य सेवा प्रदान कर. नेक्स्ट 49. इन केस ऑफ कंपोजिट सप्लाय हाऊ इज टॅक्स रेट अप्लाइड. संयुक्त पुरवठ्याच्या बाबतीत कर दर कसा लावला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स इज अप्लाइड बेस्ड ऑन हायेस्ट रेट टॅक्स रेट ऑफ द आयटम इन्वॉल्व, सेकंड टॅक्स इज अप्लाइड बेस्ड ऑन टॅक्स रेट ऑफ प्रिन्सिपल सप्लाय, थर्ड नो टॅक्स इज अप्लिकेबल अँड फोर्थ टॅक्स इज अप्लाइड बेस्ड ऑन टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय. करेक्ट आन्सर आहे सेकंड टॅक्स इज अप्लाइड बेस्ड ऑन टॅक्स रेट ऑफ प्रिन्सिपल सप्लाय. मुख्य पुरवठ्याच्या कर दरावर कर लागू केला जातो. नेक्स्ट 50. विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इज एक्झाम्पल ऑफ मिक्स सप्लाय. खालीलपैकी कोणता व्यवहार मिश्रित पुरवठ्याचे उदाहरण आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ रेस्टॉरंट ऑफरिंग फूड पॅकेज विथ बेवरेज, सेकंड अ बंडल्ड सेल ऑफ कॅमेरा विथ लेन्स, थर्ड अ सेल ऑफ बुक अलॉंग विथ कॉम्प्लिमेंटरी बॅग अँड फोर्थ अ बंडल ऑफ एअर कंडिशन युनिट रेफ्रिजरेटर अँड वॉशिंग मशीन सोल्ड टुगेदर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अ सेल ऑफ बुक अलॉंग विथ कॉम्प्लिमेंटरी बॅग, पुस्तकांनी एक मोफत बॅग एकत्रित करणे. बरोबर आहे, त्यालाच मिक्स सप्लाय आपण. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो आहे चार्ज ऑफ जीएसटीचा. ठीक आहे, याच्यावर आपण 50 MCQ सॉल्व्ह करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि महाट्रान्सको LDC आणि सिटको LDCचा मॉक पेपर PNBSOची मी लवकरात लवकर सिरीज स्टार्ट करेल. आणि RRB ALPची आपण एक नवीन सिरीज लवकरात लवकर स्टार्ट करत आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक मीन्स जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज नोटिफिकेशन थ्रू मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.